सुषमा. वेलकम टू सुषमा. चला तर पाहूया आपण आपल्या किचनमध्ये काय बनतंय ते. आज आपण बीटरूट कटलेट बनवत आहोत. हे कटलेट हेल्दी आणि न्यूट्रिशियस असे पदार्थ आहे. हा कटलेट अगदी सॉफ्ट आणि टेस्टी बनतो. अगदी खाल्ल्यानंतर कळतही नाही यामध्ये बीट आहे ते. सुरुवातीला आपण कुकरमध्ये बीट वाफवून घेणार आहोत आणि मग त्याची साल काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण किसणीने बीट किसून घेणार आहोत. आता आपण एका भांड्यामध्ये पीठ भिजवून घेत आहोत. त्यासाठी मी बीटातलं पाणी असं नितळून घेणार आहोत. पाणी असं दाबून पूर्ण काढून घ्यायचं आहे, नाहीतर पीठ पातळ होत जातं. आता यामध्ये मी 2 बटाटे शिजवून किसून घेतलेले आहेत. बाइंडिंगसाठी आपण बटाटा घेतलेला आहे. आता आपण यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे. तो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. हे आपण आलं, लसूण, हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण आता कोरडे मसाला टाकून घेणार आहोत. त्यामध्ये मी लाल तिखट, धना जिरा पावडर आणि चाट मसाला घेतलेला आहे आणि चिली फ्लेक्सही घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये भाजलेलं डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर असं टाकणार आहोत. यामध्ये मी 4 चमचे मोठे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते तेलावरती चांगलं परतलेलं आहे. यामध्ये आपण 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, बीटाला पाणी सुटतं. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ आपण शेवटी टाकलं कारण बीटामध्ये मीठ टाकल्यावर पाणी सोडतं. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आपण हाताला तेल लावून अशा टिक्की बांधून घेणार आहोत. टिक्की एकदम हलक्या हाताने बांधायची आहेत कारण पीठ एकदम सॉफ्ट असतं. तुम्हाला लागलं तर तुम्ही अजून बेसन पीठ घालू शकता. अशा पद्धतीने मी सगळ्या टिक्की बांधून घेतलेल्या आहेत. टिक्की शॅलो फ्राय करण्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे. पण टिक्की रवा, कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ यामध्ये घोळवून घेणार आहोत अशा पद्धतीनं. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हलक्या हातानं आपण अशा टिक्की तेलामध्ये सोडणार आहोत. मी अगदी 3 ते 4 चमचे तेल सोडलेलं आहे कारण आपण शॅलो फ्राय करणार आहोत. अशा पद्धतीनं टिक्की आपण पॅनमध्ये सोडून घेणार आहोत. मी 3 टिक्की सुरुवातीला सोडलेल्या आहेत. अगदी हलक्या हातानं उलट्या करून घ्यायच्या आहेत आणि खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. टिक्की तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. किती छान लाल कलर आला आहे पाहते. हे कटलेट लहान मुलांपासून आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे आहेत. पुन्हा आपल्या टिक्के सगळे तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सगळ्या टिक्की आपण तळून घ्यायच्या आहेत. तयार आहेत आपले हेल्दी टेस्टी बीटरूट कटलेट. आता आपण सर्व करूया सॉसबरोबर. तुम्ही चटणीबरोबर पण देऊ शकता. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करा.